हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। मुख्यमंत्री फडणवीसांनी चिमुकलीच्या नातेवाईकांशी साधला संवाद। चिमुकलीला न्याय देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। पुण्याच्या भोरमधील अत्याचार प्रकरणी नराधमाला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी। पॉक्सो कायद्याअंतर्गत सुनावली कोठडी। खेडमध्ये 3 वर्षीय चिमुकल्यावर अत्याचार केल्यानंतर मुलाची गळा चिरून हत्या। 16 वर्षांचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आरोपी मूळचा बिहारचा असल्याची माहिती। नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। निदाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, तर इतर आरोपींची कोर्टामध्ये सुनावणी सुरू। दहिसर भाईंदर कोस्टल रोडच्या कामावेळी भीषण अपघात। गॅन्ट्री क्रेनचा प्लॅटफॉर्म कोसळल्यामुळे 2 कामगारांचा मृत्यू। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय धक्कादायक बातमी आहे। नसरापूर येथे 4 वर्ष मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर नातेवाईक आक्रमक झालेत। नातेवाईकांसह नागरिकांनी पुण्याच्या नवले पुलावर ठिय्या आंदोलन केलंय। तब्बल 4.5 तास पुणे बँगलोर महामार्ग रोखून धरण्यात आला होता। नराधमाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी आंदोलकांनी केली। दरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आंदोलनास्थळी दाखल होत आंदोलकांची समजूत काढली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमुकलीच्या वडिलांशी फोनवरून संवाद साधत आरोपींना कठोर शासन केलं जाईल असं आश्वासन दिलं। दरम्यान तब्बल 4.5 तासांच्या या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवत महामार्ग खुला केलाय। या पुढची बातमी आहे जालन्यामधून। मनोज जरांगे पाटील आज पुणे दौऱ्यावर जाणार आहेत। नसरापुरातील पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। सकाळी 10 वाजता जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून पुण्याकडे रवाना होणार आहेत। दुपारी 3च्या सुमारास ते पीडित कुटुंबियांची भेट घेतील अशी माहिती मिळते। तर यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। ही ब्रेकिंग न्यूज आहे सोलापूरमधून। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये बोरामणी गावात एकाच कुटुंबातील 3घांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। आई, मुलगी आणि मुलाची एकाच वेळी हत्या झाल्यामुळे संपूर्ण सोलापुरामध्ये खळबळ उडाली आहे। 40 वर्षीय गायत्री सुधाकर म्हस्के, 18 वर्षीय मुलगी प्रिया म्हस्के आणि 16 वर्षांचा मुलगा शिवराज म्हस्के अशी हत्या झालेल्या 3घांची नावं आहेत। मध्यरात्री 12च्या सुमारास गायत्री यांचे दीर पप्पू म्हस्केने संपत्तीच्या वादातून तलवारीने हल्ला करत कुटुंबातील 3घांना संपवलं। गायत्री आणि प्रिया यांचा मृतदेह घराच्या गच्चीवर, तर शिवराज यांचा मृतदेह बैठकीच्या खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलाय। यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये उष्णतेच्या लाटांमुळे तीव्र चटके जाणवले, मात्र मे महिन्यामध्ये तापमान किंचित घसरणार असल्यामुळे कमी चटके बसतील। असं असलं तरी मुंबईमध्ये प्रचंड आर्द्रतेमुळे अक्षरशः घामाच्या धारा वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट आली आहे। गेल्या 8 दिवसांमध्ये उन्हाचा पारा 43 अंशांवर गेलाय। या उष्णतेच्या लाटेचा फटका धार्मिक पर्यटनाला बसलाय। जिल्ह्यातलं धार्मिक पर्यटन 35% घटलंय। सोलापुरातून तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर धार्मिक क्षेत्राकडे जाणाऱ्या प्रवाशांमध्ये घट झाली आहे।
पाचोरा आगारातून धावणाऱ्या भडगाव मार्गावरील एसटी बस सेवेतील तब्बल 13 फेऱ्या 13 एप्रिलपासून अचानक बंद करण्यात आल्याने तालुक्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत। प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तसेच लग्नसराईच्या हंगामामध्ये बस सेवा बंद झाल्यामुळे वृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। उपनगरी रेल्वे प्रवास अधिक सोयीचा आणि परवडणाऱ्या दरांमध्ये व्हावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या टुरिस्ट तिकीट योजनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। गेल्या आर्थिक वर्षामध्ये या तिकिटांवर 2,77,392 प्रवाशांनी प्रवास केलाय। त्यातून 1,31,34,290 रुपयांचा महसूल पश्चिम रेल्वेला मिळाला। मुंबईतील भायखळा इथल्या वीर माता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातील हम्बोल्ट पेंग्विन पर्यटकांसाठी आकर्षण ठरतोय। 2017 पासून आजवर या पेंग्विन प्रदर्शनाला मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत। महापालिकेच्या महसुलामध्ये यामुळे भर पडतीये। कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न पालिकेला मिळालंय। राज्य मंडळाने जाहीर केलेल्या 12वीच्या निकालामध्ये उत्तीर्णांच्या प्रमाणामध्ये यंदा 2% घट झाली आहे। तसेच 90% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली आहे। त्यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना चांगले महाविद्यालय मिळण्याची अपेक्षा वाढली आहे। अनेक नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ कमी होण्याची शक्यता आहे। मुंबईसह देशात पहिल्यांदाच दागिन्यांपेक्षा गुंतवणुकीसाठी सोन्याची खरेदी अधिक झाल्याची माहिती वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालातून समोर आली आहे। जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये भारतात 82 टन सोनं गुंतवणुकीसाठी गोल्ड ETF, नाणी आणि बार खरेदी करण्यात आले। त्या दागिन्यांसाठी ही मागणी 66 टनवर मर्यादित राहिली। मुंबईसारख्या आर्थिक राजधानीमध्ये या ट्रेंडचा विशेष प्रभाव दिसून येतोय। लातूरमध्ये अभिनेता रितेश देशमुखने राजा शिवाजी चित्रपटाच्या निमित्ताने भव्य रोड शो काढला। यावेळी रितेश देशमुखने नागरिकांशी संवाद साधला। रोड शो मध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती। दौंडमध्ये काल विराट हिंदू संमेलन पार पडलं। त्यामध्ये गौतम बुद्धांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केलाय। कालीचरण महाराज आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। भुसावळ शहरात विकास कामे रखडल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। सत्ताधारी आणि विरोधकांमधील मतभेदांमुळे शहरातील अनेक प्रकल्प प्रलंबित राहिल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। परिणामी भुसावळकरांना पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते अशा मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत असून नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसून येते। कॅनडातील सुरे परिसरामध्ये कॅफेवर गोळीबार झालाय। गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। संबंधित कॅफे कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेजवळ असल्याची माहिती समोर येते। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये सध्या हापूस आंबा काढणीची लगबग शिगेला पोहोचली आहे। झाडांवर लोंबकळणारा सोन्यासारखा हापूस परिपक्व होताच बागायतदारांनी काढणीला वेग दिलाय। मात्र यंदा आंबे उतरवण्यासाठी मजूरच मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। वेळेमध्ये आंबा न काढल्यास मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज्यातील कृषी विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार कैलास पाटलांनी केलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये 2025 साली शेतकरी गटांना कृषी निविष्ठांचं वाटपच करण्यात आलेलं नाही। मात्र कागदोपत्री हे वाटप झाल्याचं दाखवून कृषी अधिकाऱ्यांनी तब्बल 22 कोटी रुपयांचा डल्ला मारल्याचा दावा कैलास पाटील यांनी केलाय। या भ्रष्टाचाराची व्याप्ती संपूर्ण राज्यात असण्याची शक्यता असून राज्य सरकारने याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान आमदार प्रताप सरनाईक यांच्या समोर अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही। त्यामुळे या प्रकरणी मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। धाराशिव जिल्ह्यात मागच्या वर्षी 25-26 या खरीपमध्ये असतील किंवा रब्बीमध्ये असतील शेतकऱ्यांना निविष्ठासाठी जवळपास 20 ते 22 कोटी रुपयाची तरतूद होती। ह्या निविष्ठा देताना बियाणे आणि औषधं म्हणजे कीटकनाशक असतील, इतर जी औषधं आहेत किंवा सेफ्टी किट असतील, हे बियाणं दिलं जातं महाबीजच्या मार्फत आणि जी औषधं, कीटकनाशकं, सेफ्टी किट आहेत हे MIDC मार्फत पुरवठा केला जातो। या ठिकाणी काही अधिकारी, काही पुरवठादार यांच्या संगनमतानं धाराशिव जिल्ह्यात ज्यावेळेस आम्ही काल विचारलं तिथं त्या ठिकाणी किती शेतकऱ्यांना दिलं, तुमच्याकडे याद्या आहेत का, कृषी विभागाकडे कुठलीही माहिती नव्हती आणि कोट्यवधी रुपये यांनी शेतकऱ्यांच्या नावावर ज्या किट होत्या त्या शेतकऱ्यांपर्यंत न देता
फक्त कागदावरच हा पुरवठा दाखवला गेला. चुकीच्या पद्धतीनं जर कोणी कामं करत असतील तर त्यावर वचक लोकप्रतिनिधींचा असलाच पाहिजे. आणि आजच्या बैठकीमध्ये काही संबंधित जे अधिकारी होते ते अभ्यास करून आले नव्हते किंवा चुकीची उत्तरं जे देत होती त्याची चौकशी करून मला अहवाल सादर करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. ते 8 दिवसामध्ये त्यानुसार अहवाल सादर करतील.